हाय हॅलो नमस्कार. कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्त रहा, आनंदी रहा, आरोग्यदायी रहा. नवीन इंग्रजी वर्षाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ. आजचा दिवस तुम्हाला आनंददायी आरोग्यदायी जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. तर आज आपण जाणून घेऊया की कॅलेंडर नवीन वर्ष जसं सुरुवात होते तसं आपण सुरुवात करतो नवीन आयुष्याच्या पानाला. आयुष्यातल्या नवीन पानाची आपण सुरुवात करतो. ती सुरुवात आपण कॅलेंडर पासून करतो, कारण जुनं कॅलेंडर आता नवीन वर्षात कामी येणार नाही आहेत. त्यामुळे हे नवीन कॅलेंडर कुठे लावावं, कोणतं कॅलेंडर निवडावं, कोणत्या दिशेला ते लावावं, त्या दिशेचा आपल्या जीवनावर काय परिणाम होणार आहे, खरंच परिणाम होतो का, या सर्व गोष्टी आज आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत. तर आज मी इथे आपल्या दिंडोरी केंद्रातलं श्री स्वामी समर्थांचं जे कॅलेंडर आहे ते इथे तुम्हाला दाखवते. हा कोणताही प्रमोशनल व्हिडिओ तर अजिबात नाही आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्हाला योग्य वाटणारं कॅलेंडर नक्कीच घेऊ शकता. मी इथे दिंडोरी प्रणित सेवा मार्गातून जे केंद्रातून आपल्याला कॅलेंडर भेटतं किंवा जे आपण विकत घेतो ते कॅलेंडर वापरत आहे. तर कॅलेंडर मी तुम्हाला एकदा दाखवते. अशा पद्धतीने कॅलेंडर असतं आपलं दिंडोरी प्रणित केंद्रातलं, जिथे आपल्या परमपूज्य गुरु माऊलींचा फोटो ज्यावर दिलेला असतो, स्वामी समर्थ महाराजांचा फोटोही देखील दिलेला असतो. आणि विशेष वैशिष्ट्य असं की या कॅलेंडरमध्ये आपल्याला मराठी महिने सुद्धा इथे पहिल्यांदाच इथे बघा, इथे नंतर इंग्रजी महिना इथे दाखवला आहे आणि त्याआधी इथे मराठी महिना दाखवलेला आहे. तर आजकाल आपल्या नवीन पिढीला मराठी महिन्यांचा विसर पडला आहे. तुम्ही कोणालाही विचारू शकता की आपले जे काही मराठी महिने आहे, जसे आपण इंग्रजी महिने बोलतो जानेवारी फेब्रुवारी, जे आपले 12 महिने आहेत ते जसे तोंडपाठ असतात, तसे मराठी महिने प्रत्येकाला तोंडपाठ नसतात. त्यामुळे या आपल्या दिंडोरी प्रणित केंद्रामधून जे कॅलेंडर आहे त्यामध्ये मराठी महिने आहेत. जेव्हा आपण कॅलेंडरचं पान ओपन करतो प्रत्येक महिन्यामध्ये उघडून बघतो, त्यामध्ये मराठी महिनाही दिलेला असतो. त्यामुळे दोन्ही महिन्यांची चांगली उजळणी होण्यासाठी महत्वाचं जर काही ठरत असेल तर आपलं दिंडोरी प्रणित केंद्रातलं हे कॅलेंडर. तर कॅलेंडर कोणत्या दिशेला लावावं, कोणती दिशा योग्य आहे, ह्या कॅलेंडरमध्ये काय काय माहिती दिली आहे हे सगळं आपण या व्हिडिओमधून जाणून घेऊयात. तर सुरुवात करूया की कॅलेंडर कोणत्या दिशेसाठी लावायचंय किंवा कोणत्या दिशेला कॅलेंडर आपण लावलेलं योग्य आणि खरंच ही गोष्ट आहे का, दिशा ही म्हणजे दिशा ग्रहित धरली जाणं ही गोष्ट तेवढी आहे का मार्मिक? तर हो, नक्की आहे. आपल्या मानवी जीवनामध्ये दिशांचा खरंच योग्य जितका परिणाम आहे तितकाच अयोग्य परिणाम देखील आहे. आपण बघत असू की आपली आजी, आपली आई, आपली जी कोणी जुनी पिढी असेल किंवा जी देवाधर्माचा आपल्या घरातल्या ज्या कोणी म्हणजे करत असतं, ज्यांना जास्त 4 गोष्टी माहिती असतात, अशा व्यक्ती आपल्याला कायम सांगत असतात, ह्या दिशेला पाय करून झोपू नको हा, त्या दिशेला पाय करून झोपू नको हा. का? आपण विचारतो ना नेहमी की का ह्या दिशेला पाय करून का नाही झोपायचं. आपण दक्षिण दिशेला पाय करून झोपू नये, ती यमाची दिशा आहे. किंवा आपण ज्यावेळेस असं विचारतो की का नाही झोपू, तर त्यावेळेस आपल्याला काय उत्तर भेटतं की ती यमाची दिशा आहे. दक्षिण दिशा ही झोपण्यासाठी योग्य दिशा नाही आहे. पूर्व पश्चिम माणसाने झोपावं. दक्षिण दिशेला कोणाचे पाय करतात? ज्यावेळेस एखादी व्यक्ती मृत पावते त्यावेळेस त्या व्यक्तीचे पाय आपण अग्नी देताना हे दक्षिण दिशेला गेलेले असतात. तर ती अशी काही बरीच कारणं असतात की एखादी गोष्ट का करू नये, ही ज्यावेळेस आपल्याला आपली जुनी पिढी किंवा आपले वडीलधारे माणसं सांगत असतात ना, तर त्यामागे ही कारणं असतात. तसंच कॅलेंडरही कोणत्या दिशेला लावावं, कोणत्या दिशेला लावू नये, यामागेही बरीच कारणं आहेत. तर सर्वात प्रथम आपण जाणून घेऊयात की कॅलेंडर कोणत्या दिशेला लावावं. तुम्ही तुमच्या घरामध्ये पूर्व पश्चिम कोणत्याही दिशेला कॅलेंडर लावू शकता. पूर्व पश्चिम ह्या दोन्हीमधल्या कोणत्याही दिशेला लावू शकता. उत्तर किंवा दक्षिणेला कॅलेंडर लावायचं नाही आहे. तर आता याच्यावरती प्रश्न येईल की का, प्रश्नचिन्ह प्रत्येकाला येतो की का दक्षिण दिशा का नाही. आपण बऱ्याच वेळा बघतो की आपला दरवाजा उघडला
म्हणजे आपण कोणाच्याही घरात जातो किंवा आपल्याही घरात आपण बघू शकता, आपल्या नातेवाईकांमध्ये बघू शकता, दरवाजा उघडल्या ना दरवाजाच्या मागे कॅलेंडर असतं किंवा आपल्या बेडरूमच्या दरवाजाच्या मागे जिथे आपण कपडे अडकवण्यासाठी जी पट्टी लावलेली असेल तिथे कुठेतरी कोपऱ्यात लावून दिलेलं असतं. अशाने काय होतं ना, दिवसाचा जो काही आपला उठल्या जो नियम दिनचर्या नियम आहे, आज काय आहे, एकादशी आहे का, अंगारकी आहे का, बऱ्याच वेळेला आपल्याला हे लक्षातच राहत नाही किंवा माहिती नसतं का, तर दररोज उठल्या कॅलेंडर हे आपल्याला समोर नाही दिसत. त्यामुळे आपल्याला रोज समोर ते दिसलं पाहिजे. दिसताना किंवा ते कॅलेंडर बघताना वाचताना ते योग्य दिशेला असलं पाहिजे. तर मग पूर्व आणि पश्चिम ही दिशा मी तुम्हाला सांगितली. तर कसं आहे, तुम्ही जर पूर्वेला कॅलेंडर लावलं तर बघताना आपलं जे तोंड आहे, पूर्वेकडे ज्यावेळेस आपण तोंड करून बघणार आहोत, कॅलेंडरचं जरी तोंड कॅलेंडरचं तोंड आपण पूर्वेच्या भिंतीला कॅलेंडर लावलं तर आपलं तोंड हे पश्चिमेला असणार आहे. पश्चिमेला कॅलेंडर लावलं तर आपलं तोंड हे पूर्वेला असणार आहे. दोन्ही दिशा अगदी योग्य आहेत. दक्षिण दिशा ही यमाची दिशा मानली जाते. त्यामुळे दक्षिण दिशेला जर तुम्ही कॅलेंडर लावलं तर आपलं तोंड हे उत्तरेला होणार आहे आणि उत्तरेला लावलं तर आपलं तोंड हे दक्षिणेलाच होणार आहे. त्याच्यामुळे कॅलेंडरसाठी जेव्हा दिशा दक्षिण असेल तेव्हा आपल्या तोंडाची दिशा उत्तर असेल. कॅलेंडरसाठी जर दिशा उत्तर असेल तर आपल्या तोंडाची दिशा बघण्यासाठी ही दक्षिण असणार. त्यामुळे ह्या दोन्ही दिशेला कॅलेंडर लावणं योग्य मानलं जात नाही. कारण रोज आपण ज्या काही गोष्टी बघत असतो, आज एकादश आहे का, राहू काळ आहे का, कोणती तिथी आहे, कोणती तिथी योग्य नाही आहे, कोणता दिवस शुभ आहे, कोणती वेळ शुभ आहे, घरातून काही गोष्टी आपण समारंभ असतील, सण असतील, जावळ, मुंज किंवा बारस, एखादं काही सत्यनारायण पूजा असतात, तर ह्या गोष्टी कॅलेंडरमध्ये नमूद केलेल्या असतात. आपल्या दिंडोरी प्रणीत केंद्राचं जे काही कॅलेंडर आहे याच्यातही सगळ्या गोष्टी अगदी तंतोतंत सगळ्या ह्या नमूद केलेल्या असतात. तर ह्या गोष्टी आपण ज्यावेळेस दक्षिण दिशेला कॅलेंडर लावतो, माझ्या घराची ही दक्षिण दिशा आहे त्यामुळे माझं सतत नजर ही इकडे जात असेल, तर मी तेच सांगते, दक्षिण दिशेला ज्यावेळेस कॅलेंडर आपण लावतो तिथे आपण बघत असतो ना, तर हा यम जो काळ आहे तो आपला दक्षिण दिशा आहे, तो यम काय करतो, आपला यमकाळ हा मोजत असतो. दक्षिण दिशेला आपण ज्यावेळेस कोणतेही बघून कार्य करत असतो तर यम आपला काय करतो, काळ मोजत असतो. त्यामुळे दक्षिण दिशेला कॅलेंडर लावू नये. उत्तरेला जरी लावलं तरी आपलं तोंड दक्षिणेला असतं, दक्षिणेला लावलं तर आपलं तोंड उत्तरेला असतं. त्यामुळे दोन्ही दिशा कॅलेंडर लावण्यासाठी अजिबातही योग्य नाही आहे. दुसरा पॉइंट हा की जी दक्षिण आणि उत्तर दिशा आपल्याला क्लिअर झाली. पूर्व पश्चिमेला जरी लावलं तर दोन्ही दिशा अगदी योग्य आहे. आपला देवारा तुम्ही बघा, देवारा सुद्धा पूर्व पश्चिम आपण हे करतो, दक्षिणेला लावतो का, नाही लावत. मग आता बऱ्याच जणांचं असं होतं की दक्षिणेला काही वेळेस दरवाजाच असतो, भिंत त्या साईडला नसते किंवा उत्तरेला कधी कधी ती भिंत नसते किंवा पूर्वेला नसते. अशा बऱ्याच गोष्टी असतात, काहींच्या जागाच नसतात तिथे लावायला. तर यावरती मी एकच उत्तर देईल सर्वांना, पूर्व आणि पश्चिम या दिशेला जिथे कुठे तुम्हाला कोपरा सापडेल, जागा थोडी का होईना सापडेल, तिथे तुम्ही तुमचं कॅलेंडर लावा. जर हॉलमध्ये जागा नसेल, किचनमध्ये असेल, किचनमध्ये नसेल, बेडरूम मध्ये कुठल्या तरी पूर्व पश्चिम दिशेला जागा असेल, जिथे कुठे या तिन्ही मधून तुम्हाला जागा भेटते पूर्व पश्चिम, तिथे तुम्ही कॅलेंडर लावू शकता. फक्त दिशा ही पूर्व किंवा पश्चिमच असावी, दक्षिण उत्तर नाही चालणार. तर त्या दिशेला, योग्य अशा दिशेला किचनमध्ये जर लावलं तर अति उत्तम. रोज आपण गृहिणी किचनमध्ये जात असतो, आपल्याला रोज सकाळी लवकर उठल्यानंतर आपल्याला पहिलं कॅलेंडर बघायला भेटतं. कॅलेंडर बघितल्या किचनमध्ये जे काही कामं करतो ती कामं करत असता आपली सतत नजर पडते, अरे हा आज ही तारीख आहे, अरे हा आज संकष्ट चतुर्थी आहे, चला आज उपवास आहे. बऱ्याच वेळा आपल्याला लक्षात राहत नाही की आज काय आहे, आज कोणती तारीख आहे. सहज जरी विचारलं तरी आपल्याला आठवत नाही आज तारीख किती आहे. मोबाईलमध्ये कॅलेंडर असतं पण सारखा सतत थोडी मोबाईल आपल्या हातात असतो. त्यामुळे कॅलेंडर कसं येता जाता माणूस पाहू शकतो. त्यामुळे ते योग्य दिशेला आणि समोरासमोर असावं, जिथे आपली नजर कायम पडत राहील. आणि ज्या काही आपल्या येणाऱ्या शुभ वेळ अशुभ वेळा आहेत त्या आपल्याला सतत कळत जातील. तर ही झाली कॅलेंडरची दिशा. तर कॅलेंडरच्या दिशेवरून आपण जाणून घेतलं. आता आपण जाणून घेऊयात की कॅलेंडर जे काही, आता हे नवीन वर्षाचं कॅलेंडर कुठे लावावं हे जाणून घेतलं, पण जे जुनं कॅलेंडर आहे त्याचं आता काय करायचं.
तर कसं असतं, प्रत्येक वेळेस जे कॅलेंडर असतं आपलं त्याच्यावरती वेगवेगळ्या देवांची चित्र असतात. आता कॅलेंडर बघा तुम्ही कोणतं घेता, कारण मी शक्यतो कालनिर्णय किंवा आपलं दिंडोरी प्रणित केंद्र असतं किंवा महालक्ष्मी कॅलेंडर असतं, ते कॅलेंडर माझ्या घरामध्ये असतं, जे आपल्याला बरेच आता नवीन वर्षात प्रत्येक कंपनी म्हणा, ज्वेलर्स, हॉटेल्स, कोणाची कोणती नवीन फर्म असेल ते प्रत्येक जण आपल्या जाहिरातीसाठी प्रत्येकाच्या फर्मचं एक एक कंपनीचं किंवा जो काही उद्योगगृह असेल त्याचं कॅलेंडर छापलं जातं, ते आपल्याला फ्रीमध्ये वाटलं जातं. तर एक साथ 4-5 कॅलेंडर लावायची तर काहीच गरज नाहीये. एक कॅलेंडर योग्य माहितीचं जे असेल ते तुम्ही लावा. मी म्हणत नाही की तुम्ही दिंडोरी प्रणित केंद्रातलंच कॅलेंडर लावा, अजिबात नाही. तुमच्याकडे जे काही माहितीपूर्वक तुम्हाला वाटत असेल ते कॅलेंडर तुम्ही लावा, पण एकच लावा. आपल्याला 4 भेटलीत म्हणून एक साथ एकावर एक 4 लावून ठेवायची असं अजिबात करू नका. एकच कॅलेंडर लावा, आपल्या दिनचर्येसाठी आपल्याला ते सोयीस्कर पडतं. तर हे जी जुनी कॅलेंडर आहे त्याच्यावरती देवांचा फोटो असतो. तर ज्यावेळेस आपण काय करतो, डायरेक्ट ते कॅलेंडर काढतो, कचऱ्याच्या डब्यात फेकतो किंवा काही लोक मंदिराच्या बाहेर ठेवतात, झाडाखाली ठेवतात, काही लोक ते पाण्यात भिजवून मग फेकून देतात. तर एक वेळेस ते पाण्यात भिजवल्यानंतर ती अक्षरं मिटून वगैरे जातात. पण मंदिराच्या बाहेर वगैरे कॅलेंडर ठेवतो, कचऱ्यात फेकतो, आपले देवधर्मांचे त्याच्यात फोटो असतात. तर ते काय होतं, ती आपली भक्ती ही कुठेतरी मग दिसून येते अशा प्रकारे. तर ते योग्य नाही आहे. देवधर्माची जर त्याच्यावरती फोटो असतात तर ती कात्रणं तुम्ही कापू शकता, तुमच्या जवळ ठेवू शकता. एकत्रित काही गोष्टींसाठी बुकमार्क म्हणून तुम्हाला ते यूज होतील. आपल्या ग्रंथांमध्ये ठेवण्यासाठी तुम्हाला ते बुकमार्क म्हणून ते फोटो यूज होतात. जसं आता इथे स्वामींचा फोटो दिला आहे, आपल्या परमपूज्य गुरु माऊलींचा फोटो दिला आहे. इथे ह्या पहिल्या पानावरती जो काही सण असेल गणपतीचा इथे फोटो दिलेला आहे, किंवा इथे बघा आता नरसिंह सरस्वती महाराजांचा फोटो दिला आहे ह्या साईडला. प्रत्येक पानावरती काही ना काही गोष्टी दिलेल्या असतात. तर मग हे आपले देव असं कचऱ्यामध्ये वगैरे आपल्याला बघताना योग्य वाटतं का, आणि ते कर्म सुद्धा योग्य आहे का, आपल्या हातून ही चूक घडू नये म्हणून आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. तर ही कात्रणं अशा वेळेस काय करा, तुम्ही ते जुनं कॅलेंडर असेल कापून ठेवा. आपल्याला बुक्समध्ये जे काही आपले जुने ग्रंथ, पुस्तकं, तुम्ही तुमच्या अभ्यासातली जी काही पुस्तकं असेल त्यातमध्ये तुम्ही बुकमार्क म्हणून, किंवा एक आपण वाचतो काही पानं, आपल्याला कधी कधी काय होतं वाचता वाचता आठवत नाही, अरे मी कोणत्या पानावर आलो होतो, फॅनच्या हवेमुळे पानं उडतात ना आणि सगळी बंद होतात. मग त्यावेळेस काहीतरी तिथे असावं, कोणतं तरी निशाण छोटस, तर मग त्याला बोलतात बुकमार्क. तर ते एक वस्तू आठवण म्हणून तुम्ही त्याच्यात ठेवू शकता. जसं वाचून होईल, एक अध्याय झाला, एक अध्यायाच्या नंतर ते पान जे काही कात्रणं असेल ते तुम्ही ठेवू शकता. तर अशा पद्धतीने त्या कात्रणांचा तुम्ही यूज करू शकता. आणि मग ते कॅलेंडर तुम्ही काही त्याचे कागद लागत असतील, तुम्ही त्या गोष्टींचा वापर करून तुम्ही ते फेकून देऊ शकता. पण त्या कॅलेंडरमध्ये डायरेक्टली तुम्ही ज्यावेळेस फेकता ना त्यावेळेस आपल्या देवधर्मांचे फोटो असतात, त्यामुळे ते फेकण्यासाठी योग्य नाही आहे. आणि जे आपले हे दिंडोरी प्रणित जे कॅलेंडर आहे याच्यामध्ये सर्वात मेन म्हणजे दिलेला आहे राहू काळ. प्रत्येक पानावर जर तुम्ही बघसाल ना, हे बघा मी दाखवते तुम्हाला, राहू काळ हा दिलेला आहे असा प्रत्येक महिन्यामध्ये, की राहू काळ ह्या महिन्यामध्ये कोणता आहे, ह्या वेळेत की ही कामं करू नये, ती यशस्वी होणार नाहीत. अमावस्या, पौर्णिमा प्रत्येक कॅलेंडरमध्ये असतं, पण काही कॅलेंडरमध्ये राहू काळ दिलेला नसतो. आपले जे काही स्वामी भक्त आहेत तर नामजप कधी आहे, किंवा आपण जी काही दर महिन्याच्या पौर्णिमेला सत्यनारायण पूजा विधी करतो तो कधी असतो, तो त्या चित्रासहित मेन्शन केलेला असतो. तर मी तुम्हाला इथे दाखवते, पौर्णिमेचा इथे दिलेला आहे. जसं की हे एकादशी, मकर संक्रांती, हे प्रत्येक फोटो दिले आहेत. आता बघा इथे दिलेला आहे आपल्याला सरस्वती संचपूजन, महिना आहे जानेवारी. तर आपल्या केंद्रामधून बरेच काही सेवा सांगितल्या जातात, त्या सेवांविषयीची माहिती, त्याचा काळ, कोणत्या काळात त्या कराव्या, ह्या किंवा संकष्ट चतुर्थीचा आपल्याला बऱ्याच वेळा हा खरंच प्रॉब्लेम होतो की चंद्रोदय कधी आहे हे आपल्याला माहितीच नसतं. आपण प्रत्येक वेळेस मोबाईलवरती युट्यूब करतो, गुगल सर्च करतो, प्रत्येक वेळेस ना वेगवेगळा टाइम दाखवला जातो, मग आपला काय होतो गोंधळ उडतो प्रत्येक वेळेस. तर आपल्या ह्या केंद्राच्या कॅलेंडरमध्ये आहे ना प्रत्येक जिल्ह्यानुसार तो दिलेला आहे कालावधी. अमरावती, अकोला, अहमदनगर जेवढे आपले जिल्हे आहेत त्या सगळ्या जिल्ह्यांनुसार
तो चंद्रोदयाचा तिथी कालावधी हा दिलेला आहे. सत्यनारायणाचं मी मगाशी बोलले की सत्यनारायण पूजा दिन कधी आहे, त्या तारखेनुसार ह्या सगळ्या गोष्टी ह्या कॅलेंडरमध्ये दिलेल्या आहे. कॅलेंडरच्या मागे जर तुम्ही बघसाल तर त्या याच्यामध्ये मंगल स्थानविधी किंवा आपले काही मंत्र आहेत, त्या मंत्रांची कात्रणं सुद्धा तुम्ही नंतर ठेवू शकता, तेही उपयोगी येतात. कालसर्प दोष निवारण, त्याचा वेळ, त्याचे पूजाविधी, काय साहित्य लागतं, काय नाही लागत, सगळ्या आपल्या ज्या काही शास्त्रानुसार योग्य पद्धतीनुसार जे काही आहे माहिती ती ह्या कॅलेंडरमध्ये दिलेली आहे. आता तुम्हाला इथे मी दाखवते बघा, पितृदोष निवारण समारंभ किंवा आपले जे काही राशी आहेत, राशीनुसार प्रत्येक भविष्य आपल्या महिन्याचं कसं आहे, ह्या सगळ्या गोष्टी इथे दिलेल्या आहेत. अशा प्रत्येक पानावरती खूप वेगवेगळी आणि खूप छान माहिती आहे. मला तर हे कॅलेंडर खूप योग्य आणि माहितीपूर्ण वाटतं. तुम्ही एकदा जर आवडत असेल तर नक्कीच घेऊन बघा. तुम्ही महालक्ष्मी वगैरे कॅलेंडर कालनिर्णय वापरत असेल त्यातही बरीच माहिती दिलेली असते, तुम्ही तेही कॅलेंडर घेऊ शकता. अजिबात असा काही स्पॉन्सर व्हिडिओ नाही आहे की हेच कॅलेंडर घेतलं पाहिजे, असं काही नाही आहे. पण जे काही घेसाल योग्य माहितीपूर्ण असलेलं कॅलेंडर घ्या, जेणेकरून आपला दिनचर्या हा योग्य बोलतात ना, योग्य माहितीनुसार आणि योग्य वेळेनुसार आपल्याला परिपूर्ण करता येईल. तर आजच्या व्हिडिओसाठी एवढीच माहिती होती तुमच्यासाठी. जर व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर नक्की एक लाईक करा, व्हिडिओ जवळच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.